डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर लासलगाव बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्यांनी जे तर ते आजपासून लिलावामध्ये सहभागी न होण्याचा जो निर्णय घेतलेला होता तो अखेर त्यांनी मागे घेतलेला आहे. आपण पाहू शकतात का लासलगाव बाजार समितीच्या सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी 350 वाहनांमधून या ठिकाणी कांदा जो आहे तर तो विक्रीसाठी आणलेला होता. आणि ह्या कांद्याला जर बघितलं तर जास्तीत जास्त जो आहे तर तो 1712 रुपये आणि कमीत कमी जो आहे तर तो 500 रुपये इतका दर मिळालेला आहे. तर सरासरी दर जो आहे तर तो 800 ते 1250 रुपयेपर्यंत दर मिळत आहे. आणि एकंदरीत जर बघितलं तर डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर कांदा व्यापाऱ्यांनी आजपासून लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतलेला होता. मात्र निफाडचे तहसीलदार विशाल नायकवडे यांनी कांदा व्यापाऱ्यांशी बैठक घेतली आणि तुम्हाला ज्या ठिकाणी ट्रकच्या माध्यमातून कांदा पोच करायचा आहे त्यासाठी लागणारा डिझेल जो आहे तर तो तुम्हाला पुरवला जाईल अशा पद्धतीचं त्यांना आश्वासन दिलं. त्याच्यानंतर कांदा व्यापाऱ्यांनी जे तर ते आपला लिलावामध्ये सहभागी होण्याचा जो निर्णय आहे तर तो त्यांनी आता मागे घेतलेला आहे. त्याच्यामुळे कुठेतरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळालेला आहे. उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक.